सोलापूर जिल्ह्यातील वडकबाड तालुका दक्षिण सोलापूर येथील प्राध्यापक उमा बिराजदार आणि रुद्रप्पा बिराजदार या भावंडांनी आध्यात्मिक प्रेरणेतून गोशाळा उभारली। विशेष म्हणजे या गोशाळेत त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून 250 ते 300 महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे। वडकबाड येथील प्राध्यापक उमा बिराजदार व रुद्रप्पा बिराजदार हे दोघे बहीण भावांनी स्वतःच्या शेतात गोसेवा सुरू केली आहे। गायीच्या शेणापासून गोऱ्या तयार करून ते विक्री करत आहे। पाहूया हा विशेष वृत्तांत। जय गो माता। माझं नाव उमाबाई धोंडप्पा बिराजदार, राहणार वडकबाड, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। आम्ही गेल्या 4 वर्षापासून देशी खिलार गाईच्या शेणापासून आपण गौऱ्या तयार करत आहे। गौऱ्याचं महत्त्व फार आहे। आता जर आपण गौऱ्याचं होम हवनसाठी गाईच्या गौऱ्या मागतात, गाई सांभाळायला नको पण गाईचं गौऱ्या म्हणतात। आता सध्या शुद्ध गाईच्या देशी गाईच्या गौऱ्या आपल्याला मिळत नाही आहे, कारण म्हशीचं आणतात, कशाचं आणतात, किंवा आपला दुसरे गाई आहेत की ते होस्टन गाई, त्या गाईचं शेणाचं गौऱ्या तयार करून देतात, पण त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो। जर आपण खिलार गाईच्या आपण गौऱ्याचं होम हवन केलं तर आपलं वातावरण शुद्धी होतो, आपलं आरोग्यही चांगलं राहतं। त्यामुळं सर्वांनी आता अग्निहोत्रासाठी देखील आपण गौऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गौऱ्या तयार करतो। लहान साईज, मोठं साईज, असं वेगवेगळ्या गौऱ्या आपल्या मिळत असतो। पण आणि आमच्या ह्या समूहामध्ये 10 महिला आहेत। त्या महिला रोज येऊन आपलं गौऱ्या तयार करतात। गौऱ्याचं मार्केटिंग आपण बचत गटामार्फत पण होते। आता सध्या आम्ही सोलापूरला पोलीस हेडक्वार्टर आहे, तिथं पेट्रोल पंप आहे, तिथं सगळं ऑर्गॅनिक मिळत असतात। त्या ठिकाणी आपलं प्रोडक्ट विकलं जातं। आणि एवढेच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर येत असतात। मुंबईवरून ऑर्डर आहे, पुण्यावरून आहे, सोलापूरचे लोक इथं येतात, गोशाळेला भेट देऊन गौऱ्या घेऊन जातात। 11 गौऱ्या असतात, ते 25 रुपयाला आपण देतोय। खिल्लार गायीच्या शेणापासून तयार केलेले गौऱ्या सोलापूर शहरासह मुंबई, पुणेसह इतर जिल्ह्यात विक्री केली जाते। अग्निहोत्रात हवनसाठी देशी गायीच्या शुद्ध शेणाच्या गौऱ्या लागतात, त्यामुळे या गौऱ्याची मागणीसुद्धा वाढत आहे। कोणतीही भेसळ न करता 5 इंची गोलाकार गौऱ्यांना या ठिकाणी तयार केले जाते। एका पाकिटमध्ये 11 गौऱ्या असतात आणि ते 25 रुपयाला विक्री केली जाते। भारतीय नागरिक पूजेसाठी, होमहवनासाठी गौऱ्यांचा वापर करतात। उमा बिराजदार यांनी तयार करीत असलेल्या गौऱ्यांना जास्त मागणी आहे, कारण म्हैस, बैल किंवा अन्य प्राण्यांच्या शेणाची भेसळ ते करीत नाही। गौऱ्यांच्या उत्पन्नातून गोशाळेचा खर्च भागवला जातो। गौऱ्यांच्या विक्रीतून वर्षाला 4 ते 5 लाखाची उलाढाल होते, अशी माहिती उमा बिराजदार यांनी लोकल 80शी बोलताना दिली आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।